जसं की या आधीच्या लेक्चरमध्ये आपण डोअर शिकलो होतो, पण ते ग्रुपच होत नव्हतं. फॉर एक्झाम्पल ह्या सर्वांना सिलेक्ट करून आपण जर जी स्पेस केलाय तर तो ग्रुपच होत नव्हता. तर यासाठी मी केलंय काय पहा, कीबोर्डवर OP प्रेस केलाय आणि एंटर केल्याच्या नंतर मी गेलोय इथं प्रोफाईलमध्ये, OP म्हणजेच ऑप्शन्स, आणि यामध्ये प्रोफाईलमध्ये गेलोय आणि रिसेट या ऑप्शनला क्लिक करून यस म्हटलं. तर हा पूर्ण प्लॅनच्या सेटिंग ज्या आहेत माझ्या रिसेट झाल्यात. आणि नंतर मी काय केलं, यामध्ये OS म्हणजेच ऑब्जेक्ट स्नॅप OS प्रिंट केलाय आणि OS टाईप केल्याच्या नंतर कीबोर्डवर एंटर प्रेस केलं इथं आणि सिलेक्ट ऑल म्हटलंय आणि इथं ऑब्जेक्ट स्नॅप सुद्धा ऍक्टिव्ह करून इथं ओके म्हटलंय. तर आता मी ट्राय करतोय की हे होईल का. सिलेक्ट करायचं इथं आणि याला ग्रुप करायचं आपल्याला, जी एंटर. तर पहा आता हा ग्रुप झालाय. तर पहा हे ग्रुप यासाठी नाही केलंय, होत नव्हते की याच्या लेअर जे आहे टेक्स्टची लेअर वेगळी आणि डोअरची लेअर वेगळी आहे, त्यामुळं तो ग्रुप होत नव्हता. तर मी याला काय करतोय सांगा, इथं सर्वांना जी एंटर करून ग्रुप करून घ्या, जेणेकरून नंतर कधी आपल्याला ह्याची गरज पडली तर हा ग्रुप झाला पाहिजे. आणि अनग्रुप साठी काय करायचंय तुम्हाला, UNG. ओके, कसं सिलेक्ट UNG एंटर, परत काय करायचं UNG एंटर, आला अनग्रुप. तर आता हे टेक्स्टचा जो लेअर आहे तो मी इथून हाईड करणार आहे, पहा आला हाईड. आणि ह्या डोअरला मी काय करणार आहोत, सिलेक्ट करून ग्रुप करणार आहोत, जी एंटर, परत सिलेक्ट, जेणेकरून परत मला दुसऱ्या प्लॅन मध्ये हा घ्यायचा असेल तर आपण इझी वे मध्ये घेऊ शकतो. जी एंटर. ओके, हे पण झाला, हा पण झालाय, हा पण, आणि हा राहिला इथं. ओके, जी एंटर ग्रुप, आणि ग्रुपच करून ठेवा तुम्ही. ओके, जी एंटर ग्रुप आणि परत सिलेक्ट. हा तर ग्रुप झालेलाच आहे, कारण की याला मला वाटते ऑलरेडी जे बनलेली सेटिंग आहे त्यामध्ये ऑलरेडी ग्रुप आहे. आता पहा यामध्ये मी टेक्स्टचा लेअर अनहाईड करतोय, तर त्यावर तो टेक्स्ट सुद्धा लागलेला आहे जो की त्याचा कोड आहे ऑलरेडी, D1 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 अँड D2. तर चला नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यामध्ये विंडोज घेणार आहोत आणि प्लॅनमध्ये ऑलरेडी इथं विंडोज घेतल्या होत्या आपण, त्याच्या साईज बनवलेल्या होत्या या आधीच्या प्लॅनमध्ये. ठीक आहे, विंडोजच्या लेक्चरमध्ये आपण विंडोज बनवल्या होत्या आणि ह्या लेअरनुसार, ह्या सेटिंगनुसार आपण त्या विंडोज बनवलेल्या होत्या. ओके, चला हे विंडोज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत, बरं का सर. ओके, चला प्रॅक्टिस करा एवढी.